आमच्या काँग्रेस पक्षाच्या अशा मागण्या आहेत की आपल्या अंबाजोगाई शहरातील परिवेश भागातील दलित समाज बांधवात व शहरातील दलित समाज बांधवात अंत्यविधी करताना स्मशानभूमी कुठलीच सोय नसल्याने अंत्यविधी करताना गैरसोय होत आहे। याकरिता या ठिकाणी शेड उभारण्यात यावे, तसेच या ठिकाणी बोर मारून पाण्याची सोय करण्यात यावी अशी आमची पहिली मागणी आहे। तसेच परिवेश भागात मंजूर असलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाचनालय चालू करावे। याबाबतीत पहिला मुद्दा मॅडम, स्मशानभूमीमध्ये कोणत्याही माणसाला जाता येत नाही। तिथं नाग बिच्छू हे जे साप ही मोठमोठेले आहेत, तिथे एक तर पददिवे पण नाही आहेत, रस्ते पण नाही आहेत आणि काहीच नाही आहे। तर आम्हाला ते तात्काळ करून देण्यात यावे। स्मशानभूमी असो का कब्रस्तान असो। कब्रस्तानमध्ये आणि दुसरे मॅडम, ईसाई कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे आणि ते तहसीलदारांनी पत्र दिलेलं आहे की नगरपालिकेच्या आणि संबंधित त्याला नोटीस काढून त्यांचा जबाब मागितला, पण त्याच्यानंतर काही ॲक्शन झालेली नाही आहे। 3.5 फुटाचा रस्ता सुद्धा नाही आहे मॅडम, तिथं 8 फुटाचा रस्ता। भूमी अभिलेखाचं पत्र दिलेलं आहे आम्ही, ते पंचनामा झालेला आहे, तहसीलदार डिप्टी कलेक्टर आणि आपले प्रतिनिधी पंचनामा केलेला आहे। एवढा असताना सुद्धा 2 वर्ष झालं त्याचा प्रश्न सुटत नाही। कब्रस्तानमध्ये पददिवे लावण्यात यावे व बोर घेऊन पाण्याची सोय करून देण्यात यावी। तसेच सदर बाजार मौलाना कॉम्प्लेक्सच्या मागे असलेल्या नाल्याच्या दोन्ही बाजूने साईड वॉल बांधून स्लॅब टाकण्यात यावे। इथं मॅडम सगळ्या बाजाराला आता एवढा घाण पाणी, त्या घरात 2-2 फूट पाणी येतं सर मॅडम सदर बाजारमध्ये। आणि त्या सदर बाजारमध्ये एकही माणूस तिकडं बघत नाही। आता सत्ताधारी जे आहेत ते त्यांना एवढं हे केलं की ते म्हणजे तुम्ही आम्हाला मतदानच दिलं नाही, आम्ही तुम्हाला कसं तुमचं काम करावं ह्या पद्धतीने त्यांचं वागणं आहे मॅडम। आम्हाला नगरपालिकेच्या फंडातून किंवा नगरपालिका कुठल्याही फंडातून आम्हाला ते तात्काळ करून देण्यात यावे। झोपडपट्टी एरियातील नागरिकांचे व बटदारांचे नाव मालकी रक्कम बनवून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा। मॅडम 2019ला मालकी रकानत घ्या म्हणून शासनाचा GR आहे। मी आपणास ते GR देतो, माझ्याकडे आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या गोरगरिबांचे घर त्यांच्या नावावर करून द्या ना। हो देतो मॅडम। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कॉलेज रोडवरील दुतर्फा लाईटची सोय करण्यात यावी। पददिवे आपले आहेत पण बंद असतात, तिथं एवढं भीम आहेत की ते रस्त्यावर काही दिसत नाही। त्याला मोठे वॅटचे त्याला फोकस टाकून आम्हाला देण्यात यावे। हे आम्हाला फ्लॉवर्स लाईन मधील सदर बाजारकडे येणाऱ्या घाण पाण्याचा बंदोबस्त करण्यात यावा। सदर बाजारमध्ये पाणीची घरात आज सगळ्या घरात पाणी घुसतं तिथं। आता तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने त्या घरात लेकराला ताप वगैरे हा त्या नाल्याच्या बाजूलाच आहे, त्याच्या नाल्याचं पाणी पूर्ण त्या सगळ्या घरात जातं। पावसाळा आला तरी एवढं पाणी त्या घरात लोकांच्या घरात साचतं, तिथं एक पूर्ण त्याला तात्काळ कित करून देण्यात यावे। आपल्या धनेगाव डॅममधून आपल्या नगर परिषद 10 TMC पाणी उपसण्याचा परवानगी आहे। मग असे असताना अंबाजोगाई शहरात महिन्यातून 2दाच पाणी काय आहे? 10 TMC आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि पाण्याची सोय सगळ्या गोरगरिबांना ते आज आपण नळ सोडतो, 1 तास 1.5 तास सोडतोय, पण त्यांना 12 दिवसाला महिन्यातून 2दा किंवा 3दा पाणी आपण देतो। पण हे 3दा पाणी नसून आपल्याला 3 दिवसात एकदा पाणी द्यावं ही आमची तुम्हाला विनंती आहे। कारण आपण सगळ्या गोरगरिबाचं बिल आपण महिन्याचं घेतो, वर्षाचं घेतो, वर्षातून त्यांना 36 टाइम पाणी येतो, 365 दिवसामधून 36 टाइम पाणी येतो मॅडम। तर मग आम्हाला असं आहे की ती पाणी 3 दिवसात करण्यात यावं आणि पाण्याची सोय म्हणलं तर आपले 3 पाणी सोडणारे जे आहेत त्यांना समजून सांगून त्यांना ते बरोबर काम करत नाहीये, ती काम करून त्याला जिथं नळ फुटले त्याच्याकडून ते 200, 500, 1000 रुपये घेतात। यांचा ती पण बंदोबस्त करण्यात यावा। जितना पैसा देत ना, जितना पाणी देत ना पैसा लोक पण आता बी आपण 3 दिवसात पाणी देऊ तर
मॅडम तुम्ही 3 दिवसात पाणी द्या, 1 तास द्या पाणी, 2 तास नका देऊ, 1 तास द्या, पण 3 दिवसाला पाणी द्या. प्रयत्न करते. कोरोना काळातील नळपट्टी व घरपट्टी माफ करण्यात यावी. कोरोना काळात आपण मॅडम आपले जे सभागृह आहेत, शाधिकारी आहेत, त्यांना आपण घरपट्टी माफ केली. त्यांना त्यांचं ते 3-3 वर्षाचं त्यांना ते आपण त्यांच्यावर जे आपण टॅक्स बसलेला होता त्यांनी आपण ते घेतलेलं नाहीये. पण कोरोना काळामध्ये गोरगरिबांना पाणी नाही, घरपट्टी नाही, खायला नव्हतं त्यांना, तर आज आपण त्यांची 2 वर्षाची घरपट्टी आणि घरपट्टी माफ करावी ही आमची विनंती आहे मॅडम. येते मॅडम, दिलंय जेवढ्याला दिलंय. चालेल असेल तर करू. हो मॅडम. LIC कॉलनीतील ओपन स्पेस बेकायदेशीररित्या मुंदडा नामक व्यक्तीला बेकायदेशीर दिला आहे. या बोगस कराराची चौकशी संबंधित नगर परिषद अधिकारी व मुंदडा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. न्यायालयीन प्रकरण. मॅडम न्यायालयीन प्रकरण जर असलं तर आपण त्याच्यावर कारवाई करू शकता, कारण ही पूर्ण जबाबदारी आपली आहे, नगरपालिकेची आहे. काम वगैरे तर बंदच आहे, काही करत नाही. हा त्याचं बंद करून टाकावं हे आमची विनंती. हा ठीक आहे. दुसरं रस्ता रुंदीकरण व नाली बांधकामाच्या नावाखाली उठवण्यात आलेल्या गोरगरीब तहसील रस्त्याकडच्या दुकानदारांना नगर परिषदेमार्फत जागा उपलब्ध करून पत्र्याचे दुकान बांधून देण्यात यावे. मॅडम आपण त्यांच्याकडून टॅक्स वसूल करतो, आपण त्यांच्याकडून त्यांना आपण परवानगी दिलेली आहे. तहसील समोर शेगाळे त्या तहसील समोर आपण परवानगी दिलेली आहे आणि कोर्टाची पण ऑर्डर आहे. त्यांना तात्काळ त्यांना ती गाळे बांधून पत्र्याची गाळे बांधून देण्यात यावे आणि टॅक्स भरून यावा. हे कोर्टाची ऑर्डर, आपण दिलेली परवानगी आणि हे ती जे टॅक्स भरतात त्याचे पावत्या पण आहेत त्याच्यात. नगर परिषदेच्या सभाकरिता घेतलेल्या खुर्च्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा झालेल्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. मॅडम चौकशी आज आपण 3-4 वर्षापासून चालू आहे आणि त्या 3-4 वर्षापासून आपण इथं काय केलेलं नाही. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. ते ऑटोमॅटिक चौकशी पूर्ण होती, ती समोर घेऊन येतील ना. काय झालंय ते समोर येतील. त्या कंपनीवाल्याला पण द्या, त्यांच्याकडे द्या, ती घेऊन येतील आणि त्यांना नाही मॅडम याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज धनदाटके जे नेते आहेत नाही माहिती मिळालेली आहे. चौकशी आज 5 वर्षापासून चाललंय. प्रकरण दबलं गेले हे प्रकरण दबलंय सध्या. या प्रकरणाला जर आपण नाही उचललं तर आपलं नुकसान होईल आणि नुकसान तर होणारच. पण जनताला न्याय कुठून मिळणार ना, जनतेला न्याय कोण देणार. ठीक आहे, मी पत्र लिहिते वर. काय आमची कंडिशन काय ते मागून घेऊ आपण. ओके थँक्यू. आमची काँग्रेसची वैयक्तिक मागणी अशी की आता ते पहिला राहिला काय झालं कसं झालं, पण काँग्रेसच्या ह्याच्यानुसार यंत्रणेच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. तसेच आपण मी स्वतः जयवंती नदीस अतिक्रमण करावे यासाठी 28 एप्रिल रोजी उपोषणास बसलो होतो. आपण दिलेल्या पत्रानुसार आश्वासनानुसार मी 1 मे रोजी ते उपोषण सोडलं. आपण त्याची चौकशी पण समिती नेमली होती. चौकशी समिती नेमली 2-3 महिने उलटले तरी अद्यापही नाही. आता अध्यक्ष हे आमदाराचे हे सगळे पत्र त्याच्यावर 2020 ला सांगितले. 2020 पासून ह्यांचे आमदाराचे पत्र आहेत त्यासाठी. ह्याच्यात आमदाराचे पत्र आहे आणि शासनाचं पण पत्र आहे 2005 ला. हे तात्काळ ह्यांच्यावर चौकशी करून नगराध्यक्ष थांबवावे. 2005 साली विधान भवनात हा प्रश्न मांडला गेला. मला वाटतं गुप्ता साहेब आणि माझे आमदार त्यांनी हा प्रश्न करमळकर या दोघांनी तो प्रश्न उचलला होता. त्यानंतर आदेश आले होते की तात्कालिक जे नगराध्यक्ष ज्यांनी अतिक्रमण केलंय त्या आमच्यावर तात्काळ कारवाई करावी व जयवंती नदीतले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करा असा आदेश आहे. पण त्याच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. आमदार मॅडमने पत्र दिलेले आहेत. त्यानुसार 2020 लाच सर्वेक्षण झालेलं आहे. कमीत कमी 200 पत्र आहेत मॅडम आणि आता जे बांधकाम तिथं चालू आहेत मॅडम ते तात्काळ थांबविण्यात यावे. नसता आम्ही उपोषणाला बसणार आहोत नगरपालिकेच्या समोर. ठीक आहे, आम्ही त्यांना कळवतो. बांधकाम तात्काळ थांबवावे मॅडम. आपण जे मला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं पुढे? आता आपण त्यानुसार आपण चौकशी समिती तहसीलदार सरांमार्फत नेमलेली सुद्धा आहे. तर चौकशी समितीला आम्ही वारंवार एक नोटीस पण काढल्यात की तुम्ही लवकरात लवकर. त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली की आम्ही काम करू. चौकशी समिती नेहमी उडवाउडीची उत्तर देते. नाही आता सरांनी आता चौकशी समिती अध्यक्षांना बोलून घेतो तर बरोबर आहेत. पर्सनली आम्ही त्यांना सांगितलं
मी वारंवार त्यांना भेटतोय, वारंवार ते ओळखची उत्तर देत आहे. आमदार महोदयांनी 2020 पासून त्याचा पाठपुरावा केला होता. त्यात पत्र आहेत त्या सगळे, त्याच्यावर त्यांना आलेले उत्तर आहे. सर्वेक्षण करायला सांगितलं होतं जयवंतनीचं, ते झालंय पण चुकीच्या पद्धतीने असाही त्याचा उल्लेख आहे. मग जर झालंच असेल तर आम्हाला परत करतोय ना सर्वेक्षण, त्यासाठीच आपण चौकशी समिती नेमली आहे आणि त्यांना वारंवार सांगितलंय, स्मरणपत्र पण दिलंय, ते लवकरात लवकर रिपोर्ट देणार आहेत. 1-2 आठवड्यात देतील ते रिपोर्ट. 8 दिवसात 2 आठवड्यात देतील असं त्यांनी सांगितलंय. आपण त्यांच्याकडून घेऊ. आपल्या तोंडी आश्वासन असं दिलं होतं की दिलीप सांगळे आणि यांच्या समोर लाखेच्यातला जो पूल आहे तो बुजवला गेलेला आहे, तो काढणार होते अतिक्रमण तिथलं. ते तर सरळ दिसतंय. आता ते पूर्णच रिपोर्ट आपण घेऊ त्यांचा सविस्तर आणि त्यानुसार कारवाई करू. कधीपर्यंत होईल कारवाई? आता 2 आठवड्यात त्यांच्याकडून आपण घेऊ रिपोर्ट. तोपर्यंत आता जयवंत बांधकाम सुरू जे आहे. आनंद असतील तेच थांबवून टाकू. तात्काळ थांबवा. तात्काळ पत्र लावून चालू आहे तिथे त्या ठिकाणी. ठीक आहे, सांगून त्यांना बोला, अध्यक्षाला सोबतला बोलवलं तर चांगलं होईल. आम्हाला आहेत बोलून घ्या ना. मी आता सगळ्या त्या ऑफिसर्सला ज्यांना आपण पत्र दिले मी पर्सनली बोलते की लवकर द्या. व्यक्ती आहे. मी स्वतः बोलतो पर्सनली. मॅडम जर ह्याच्यात ते तसं नाही झालं तर मॅडम तसं असलं तर इथं नदी उपोषणाला बसणार. आपण नगरपालिकेकडून त्या ठिकाणी बांधकाम केलं. त्यावेळेस मला पहिल्या पत्रात काय दिलं, नदी आहे किंवा नाला याची अद्याप निश्चित नाही. कारण जे रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये तसं 1969चा एक माझ्याकडे नकाशा आहे, त्या सरळ त्यात उल्लेख आहे की जयवंती नदीचं पात्र 33 मीटर आहे. आपण या ठिकाणी 33 फूट हे दाखवलं. तेही नकाशा आम्ही उपलब्ध आपल्याला करून देऊ शकतो. नकाशा देऊन मॅडम तुम्हाला आपल्याला अतिक्रमण काढण्यास आपल्याला अडचण असेल, कुणाचा दबाव असेल तर आपण स्पष्ट आपल्या समोर सांगावं. दबावाचा काय प्रश्न नाही, दबाव असू शकतो ना. कारण याच्यात तब्बल 12 नगरसेवकाचे मॅडम 12 नगरसेवकाचे मातब्बर अध्यक्ष आहेत. आमचा दबाव आपण आतापर्यंत बघितले आमचे सगळे सामाजिक मुद्दे. कुठलाही कुणाचा वैयक्तिक मुद्दा नाही. आम्ही कुणाला वैयक्तिक टार्गेट केलं नाही. टार्गेट केलं असतं तर जयवंती नदी पात्रातील बांधकाम थांबवून पहिलं पत्र आम्ही दिलं असतं. आमचं म्हणणं जो ज्या ठिकाणून उगम आहे त्या ठिकाणून एंडपर्यंत आम्हाला अतिक्रमण मुक्त झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि आमची मागणी. त्या मागणीला आपण मी सातत्याने पाठपुरावा करत असताना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आपल्याला दबाव आता आम्ही स्पष्टपणे सांगा तसा करण्याचा दबाव आहे म्हणून. आणि यात भाजपच्या नेत्याचेही अतिक्रमण आहे. सगळ्यात जास्त असं असतील तर भाजपच्या नेत्याचे. मग आमदाराचा दबाव तुमच्याकडे आहे का? किंवा मग इकडून परळी तुमच्यावर दबाव आहे का कुणाचा? हे आम्हाला फक्त सांगावं तुम्ही. आम्ही त्यांच्या विरुद्ध, आम्ही तुमच्या विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज उठू डायरेक्ट नाव घेऊ. 2 आठवड्यापर्यंत मग अद्यापर्यंत अहवाल येत नाही. 2 आठवड्यात मॅडमने सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघू ना आपण. 2 आठवड्यापर्यंत बघूया, त्याच्यानंतर आम्ही सुचवू ना. प्राप्त झाले एकाचा प्राप्त झाला नाही म्हणले ते 1 का 2 झाले तरी. मग त्यांना मी स्वतः म्हणलं माझ्याकडे आहेत ते अहवाल घ्या, त्यानुसार तुम्ही जयवंती नदी पात्रात प्रत्यक्ष जायमुख्यावर जाऊन पाहणी करा. तर मी असा ज्या अहवालावर जे मला डॉक्युमेंट आले त्यानुसार मी अहवाल देणार. असं कसं अहवाल देऊ शकतात ते? त्यासाठी जयवंती नदी पात्रात तर उतरावं लागेल ना. आम्ही त्यांना तसंही आदेश मी बोलते म्हटलं ना प्रत्येक ऑफिसला त्यांच्या आता संबंधित ऑफिसचा रिपोर्ट तर आला पाहिजे की नाही आपल्याला. तो आल्यावर करतील ना. सांगितलं 2 आठवडे बाबा बोलते मला ते ऑफिसला बोलते म्हणाले मॅडम. मॅडमचं आम्हाला मान्य आहे, पण समितीचे अध्यक्ष आम्हाला सातत्य मोठी माहिती देत आहेत सातत्यानं. म्हणजे आम्ही काही दोघंही आम्ही त्यांना कमिटीचीच मीटिंग घेतो. पहिल्यांदा आम्ही भेटणार ते तर म्हणजे माझ्या अधिकारच नाही म्हणजे अध्यक्ष व्हायचं. मला कसं काय दिले? त्यानंतर तुम्ही पत्र काढल्यास ते अध्यक्ष झाले, त्यातच दिवस गेले. आज किती दिवस घालायचे? ठीक आहे ना, आपण करू लवकरात. सांगते ना एवढी आम्हाला उपोषणाला परत बसावं. नाही करूया. लेखी स्वरूपात द्या ना मॅडम. 2 आठवड्यात होऊन जाईल. नाही तसं लेखी नाही आम्ही बोलतो. कमिटी जर देईल मी लेखी देईल आणि समजा 1-2 दिवस लेट झालं तर तुम्ही काय मला 2 वर्षांना मी वाट पाहिजे. 2 वर्ष झालं नाही, आता 2 कसं आठवड्यात. नसतं मी सांगते ना. तर आम्ही त्यांना आपण पत्र आमदाराच्या पत्रावर का कारवाई झाली नाही याच्यावर? कमिटी नेमली तेच सांगते ना. आता कमिटी नाही नेमली मॅडम, त्याच्यावर पत्र 2005चं पत्र आहे. 5चं पत्र आहे. पण आता आम्ही आलो तर लगेच घेतले ना तुमच्या उपोषणाला. आम्ही हे करून लगेच कमिटी नेमली. आता कमिटीला वेळ तर द्यावा लागेल की नाही? हो ना मॅडम, पण 2005चं आपल्याकडे पण पत्र आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्या याचा कागदाचा अभ्यास करते मी. ठीक आहे. पाणी गेले बांधायला ते कसं करायचं? परमिशन जे आम्हाला डॉक्युमेंट्स
मिळाले त्यानुसार परमिशन दिलेले. डॉक्युमेंट्स चुकीचे असतील परमिशन रद्द होईल, समोरच्यावर कारवाई. डॉक्युमेंट्स खोटे आहेत का खरे हे ठरवण्याचे आम्हाला अधिकार नाही. जे डॉक्युमेंट्स दिले त्यानुसार आम्ही परमिशन दिलेली. डॉक्युमेंट्स खोटे असतील समोरच्यावर कारवाई. तहसील संदर्भात नाही, दुकानाचं मॅडम तहसील आणि पंचायत समिती परिषदेने व्यवसायाकरता नगरसेवकांना व नागरिकांना भाडे तत्वावर दिलेल्या गाळ्याच्या नियमाचे सदर भाडेकरू पालन करत नसल्याचे त्यांच्याकडून म्हणजे ते करत नाहीत. त्यांनी पोट भाडेकरू ठेवले आणि त्यांच्याकडून 25,000 रुपये वसूल करते. मग ते गाळे परत लिलावात आणावे अशी आमची मागणी आहे. चालू आहे आमची प्रोसिजर. सगळ्यांची लिस्ट काढली आहे. सर्वांचा 1-2 मिनिट पत्र आहेत आपले, कारवाई करण्यात येईल, मात्र कारवाई करण्यात अद्याप आली नाही. नाही, आता आम्ही सर्वच काढले त्याची लिस्ट. आता हे जे झालं ना तुमचं आता जेवढे झाले ना आता उपोषण झाले हे झाले त्या हिशोबाने मॅडमने बरेच साहेब ऐका ना डॉक्टर साहेब मॅडमने एवढं लक्ष घातलं ऑफिसमध्ये की तुमचा गाळा असो साफसफाई असो बरेच त्यांनी लक्ष घातलेलं आहे याच्यामध्ये. कसं आहे, खूप जुने आहे सगळं, मला बघून करायचं आहे. मग याच्यात काय होलं मॅडम, नगरसेवक झाला की जागा घ्यायची ताकद घ्यायची. गोरगरिबांचं तुम्ही रस्त्यावर व्हायला ना. सगळ्यात मेन मुद्दा तुम्ही त्यांची रोजन टॅक्स द्यायला त्यांचे पोटर त्या व्यवसायावर आहे. अशाला तुम्ही त्यांच्या धंद्यावर व्हायला ही योग्य आहे का? आणि ज्यांच्याकडे सर्व काही अशाला तुम्ही 200 रुपये द्यायला ना. किती भाडे 200 रुपये देऊन 25,000 रुपये गेले समोरच्या पण. सुरुवातीपासून पूर्ण प्रोसिजर नव्याने सुरू करणार आहे आणि जे नियमाने असेल तेच होणार. पूर्ण आता ते सर्व रेकॉर्ड काढायला चालू केले. मालकी आहे करणार कसं काय करायचं आता डॉक्युमेंटच दाखवतो. मालकीमध्येच केलं, रजिस्टर झाल्यात. कर्णावटनं काळींना विकली जमीन आपलं हे तुम्ही नगरपासून भाडे तत्वावर दिलेलं आहे. त्याच्यात मुद्दा आहे का तो? आहे ना हे त्याची रजिस्ट्री याची चौकशी करून यांच्यावर कारवाई ही रजिस्ट्री त्यांची. डॉक्टर साहेब ठीक आहे ना आता तुम्ही त्याच्यात मुद्दा आहे ना आपण आता तुमचंच पत्र आहे मॅडम की त्या ठिकाणी सदर जे चव्हाण होते त्यांना आपण त्यांचे कुठलेही दस्तऐवज सापडले नाही भाडे तत्वावर दिले. मग तसं असताना यांच्या नावावर कसं काय होते? चव्हाणच्या नावावर, कर्नावटच्या नावावर सगळं आहे. मी तुम्हाला तत्व जिल्हाधिकारी 17 तेच सांगायचं. आता एक कागद असे झाले जिल्हाधिकारी सरांना दाखवल्यामुळं स्पष्टता होत नाही म्हणते त्याच्यात. कारवाई झाली ना त्याच्यावर. म्हणजे हे सर्वच मालकीच्या नावावर नगर परिषद जागा मालकीच्या नावावर करून गेले. आपण यांच्यावर गुन्हे दाखल करू असं करा मॅडम, गुन्हे दाखल करायलाच पाहिजे. जसं जसं समोर येत तसं आता हे बघा ना 22 लिहून घ्या तुम्ही. घेतले मी घेऊन बाबा माझ्याकडे आहे मी बघून घेतोय. ओके आपलंच पत्र आहे ते. नाही असं द्या याच्यावर कारवाई करण्यात यावी. कुठे घेतले निवेदन आलं का? 5 मिनिटं सामाजिक मुद्दे काय नाही तर आम्ही काय 5 मिनिटं सामाजिक. सध्या तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गाळ्याच्या जाहीररित्या लिलाव अनेकदा निवेदन देऊन सुद्धा का करण्यात आला नाही व तेथील गाळ्याचा परत लिलाव का अशी आमची काँग्रेसची मागणी आहे. बस स्टँड पासून ते पाटील चौकापर्यंत विकासाचे काम करत असताना अतिक्रमण उठवले. मात्र पाटील चौकाच्या पुढे रस्ता रुंदीकरण कमी का करण्यात आले? पाटील चौकाच्या पुढे जे रुंदीकरण केलेलो आहे आपण त्याच्यात आपण दुकानदारांना 2-2 आणि 4-4 फूट त्याला सोडून देऊन त्यांचा त्या रस्ता केलाय. रस्ता कशामुळे कमी केलाय की धनदाटके देऊन त्यांचा दुकान तोडायचे नाहीत का? गोरगरिबाचे घर मोडलेत मॅडम. नगरपालिका पण त्याच्यात आहे. गोरगरिबाचे घर मोडलेत. आज त्यांना राहायला घर नाहीये आणि त्यांना ते आधी तसेच पडलेले घर ते रोड पण करीनात आणि त्यांचे घर पण बांधून दिलं. मग त्यांना घर तरी बांधून द्या. गोरगरिबाला रस्त्यावरचे जे तुटलेले आहेत घर त्यांना दुबई शहरातील उद्यानासाठी आलेल्या 20 कोटी निधीच्या कामाची चौकशी करण्यात यावी. सुरू झालं.
पण नाही आपल्याकडे ओके. नसीरुद्दीन कुरेशी सदर पदात राहणार आहे ते. अच्छा अच्छा त्याला किती करतील? आपण नाल्या बांधल्या बोलो आणि बोलो बोलो त्यांच्या घरात बांधल्या, त्यांचं ते सगळं करून त्यांना त्यांच्या घरात लोक जाऊन शिव्या देतात, आपली लोक जाऊन शिव्या देतात त्यांना. बाबा बोलो. पुणे तिथं किती घाण आहे, येऊन तुम्ही पाहणी करणार केल्याशिवाय तुम्हाला माहिती होणार नाही काय काय चाललेलं आहे. येऊन बघा ते. हे 20 मीटरचे रस्ता आहे, 6 वर्ष झाले ते करून ठेवले. बसले तर पोलिस येऊन तुम्ही 203 मध्ये आपण दाखल करेल, त्यावर काय उपाययोजना करता येईल? मॅडम त्या लोकांना आपण, माझी विनंती आहे की त्यांना पंधराशे आपण 5 फुटाचे डबे बांधून द्यावे आणि त्या 5 फुटाच्या डब्यामध्ये ते रोज आपल्याकडे ते पैसे भरतात ना मॅडम. आमचे नगराध्यक्ष ते महिन्याला त्यांचे 300 रुपये आपण घेतोच ना. 5 फुटाच्या डब्याचे 300 रुपये घेतो, त्यांना ती बांधून देण्यात यावी. जागा नालीवर द्या मॅडम, नालीवर द्या त्यांना. आम्ही त्या रोडवर नका देऊ त्यांना. नाली बांधते नालीवर बसू द्या ना मॅडम. नालीवर बसून रोडचा द्या. काही संबंधच नाही त्याला. राजस्थानी मंगल कार्यालयाच्या मागील रस्ता तात्काळ अतिक्रमण मुक्त करावा. मधली रोड पूर्णतः अतिक्रमण नाही द्यायचं. काकाजीच्या समोरचा हा. अतिक्रमण. अतिक्रमण आहे मॅडम. अंबाजोगाई शहरातील खऱ्या बांधकाम कामगारावर अन्याय करत अनेक धनदांडके यांना बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. कारण की मॅडम सगळ्यात जास्त बोगस आहेत, लय बोगस झाले अंबाजोगाई. धनदाटक्याला आणि जे खरे बांधकाम करतात ते वंचित राहिलेत त्या. त्याला प्रमाणपत्र आहे, गोरगरिबाला प्रमाणपत्र नाही. ती माहिती काढा धनदाटक्याकडे नाही, मजुरी करणारा त्यांच्याकडे काय नाही, त्याला प्रमाणपत्र देत नाही. 90 दिवसाचं आणत असतील ना ते आहे ना ते 90 दिवसात. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नगर परिषदेच्या परमनंट ठेकेदारी रोजंदारी कर्मचारी यांना जाहीर केलेली रक्कम का देण्यात आली नाही, ती देण्यात आलेली रक्कम तात्काळ देण्यात यावी. मॅडम आपल्याकडे 15-15 वर्षांनी आपल्याकडे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम करतात. त्या ह्याच्यामध्ये ते वारलेत, कोरोना काळात ऑन ड्युटी वारलेत. ह्यांना तुम्ही तो नाही म्हणून सरळ सांगता की आमच्याकडे कर्मचारी नाही, कर्मचारी नव्हता असं तुम्ही लिहून कोर्टाला देतात. पण त्याच्याकडे तुमचे पुरावे एवढे आहेत, तुम्ही परमिशन दिलेले आहेत, सर्टिफिकेट आहेत, तुमचे आयडेंटिटी कार्ड आहेत, मग तुम्ही त्यांच्यावर अन्याय का? मी कुठं म्हणतो परमनंट नाहीये, रोजंदारीवर आहे. शासनाचा GR रोजंदारी असो, कॉन्ट्रॅक्टर पद्धत असो किंवा परमनंट असो, यांना त्यांचा माळजा 50 लाख रुपये देण्यात यावा असा त्यांचा GR आहे. ते GR पाहिजे तर ते पण देतो, पण दिलेला आहे अजून देतो. ह्या मागच्या नगराध्यक्षांनी ही खोटं यांचे पैसे ह्याला ही करून त्यांना पैसे मिळवू दिले नाहीत. आणि ह्याच्यात कॉन्ट्रॅक्टर जे आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कसा आहे, काय आहे हेच माहित नाही. म्हणजे ही धन नाटकेच कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि हेच पैसे खातात आणि यांच्या खिशातून पैसे द्यायचे नव्हते. शासन देणार होता, त्या शासनाने त्यांचे पैसे तात्काळ देण्याची व्यवस्था करावी. मी माझ्याकडे आहे ते देतो मॅडम. तुमच्या त्या आनंद वेळेकडे आहे, पूर्ण बुक आहे, त्याला फाईलच आहे, त्याच्या मागून घ्या, त्याला करायला लावा. त्या गोरगरिबाचे पैसे अडकून बसेल. 2 कर्मचारी आहेत, एक रेस्ट हाऊस समोर मेला, त्याला विचारा, त्यांना बी माहिती आहे. आणि एक आपल्या ह्या इथं रोडवर झाडांना ती बाई मेली, वाघमारेपैकी. त्याने ती काहीच केलेलं नाही त्यांचं. आणि तुम्ही त्यांना ते डायरेक्ट त्यांचे आमच्याकडे नव्हते म्हणून लिहून देताय. मग ह्याचे एवढे पुरावे त्यांनी कुठून डुप्लिकेट तयार केलेलं नाहीये. ठीक आहे. मग गाव अंबाजोगाई लोखंडी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकली, मग भंगार कमीत कमी 5 कोटी रुपयाचा असताना भंगाराचा लिलाव का केला गेला नाही? या पाईपलाईनचे फक्त 5 लाख का भरले याची चौकशी करण्यात यावी. बोलवा त्यांना. पाईपलाईन धनेगाव पासून अंबाजोगाईपर्यंत लोखंडी पाईपलाईन होती, काढली. ती पाईपलाईन विस्तार रजिस्टरला नाही. मग ती पाईपलाईन कुठं हरराज केली, कशी केली, कुठून आणली, कुणाला विकली, ही मला तात्काळ त्याचं उत्तर पाहिजे. कारण ती पाईपलाईन तुमच्या धन नाटक्याने कमीत कमी ती 40 कोटीची पाईपलाईन होती.
जुनी पाईपलाईन मॅडम एक पूल मोठा होता धानेगावच्या तिथं होता का नाही? लोखंडी पूल होता. ते लोखंडी पूल सहित असली पाईपलाईन कधीची गोष्ट? ही हा 7-8 कशाला 2011ची आहे. आज ती विकली आता तुम्ही 2017 मध्ये. ती मॅडम ह्या कुणालाच माहित नाही, नगरपालिकेला माहित नाही. कमीत कमी 5-6 कोटी भंगार मध्ये त्याचे येतात. आपल्या धानेगाव पासून आंबेजोगाईची जी लाईन आहे त्या लाईनला आजपर्यंत कुणी पाहिलं नाही, कुणी काय केलेलं नाही. कारण ते धन दाटके म्हणून त्यांच्यावर कुठली कारवाई नाही ना, किंवा त्यांच्यावर कुठलं काही बंधन नाही. त्यांना काही केलं तर त्यांनी चालतंय. फक्त गरिबानच केलेलं त्यांना कुणाला आवडत नाही आणि शासनाला बी आवडत नाही. का शासनाच्या माग गरीबच शासन गरिबाच्याच मागे लागते. मग हे आमची विनंती आहे, जर तुम्ही ही पाईपलाईनचा जे स्टॉक रजिस्टर मागवा त्याच्यात बघा आहे का पाईपलाईन. ती स्टॉक रजिस्टरला सुद्धा ती पाईपलाईन नाहीये. ती पाईपलाईन बाहेरच्या बाहेरच विकली. तिथून ती पाईपलाईन लातूरला विकली त्यांनी. त्या भंगारमध्ये कमीत कमी 5-7 कोटी रुपयाची पाईपलाईन होती भंगार. तिचा लिलाव केलेला नाहीये, काही केलेलं नाही. ते तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. नसता आम्ही पूर्ण गाव घेऊन उपोषणावर बसणार आहोत. माहिती घ्यावं लागेल. हो माहिती आपल्याकडे रजिस्टर आहे, त्याच्याकडे आहे ना रजिस्टर. महाराष्ट्र बँकेसमोरील निजामकालीन विहीर बेकायदेशीरित्या बुजवून भाडे तत्वावर देणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. अद्याप त्या विहिरी संदर्भात आपण काहीच करावे नाही. पहिली गोष्ट ती विहीर कधी बुजवली, तिथं विहीर होती का नाही माहिती नाही. दुसरी गोष्ट ते 11 महिन्यासाठी फीस भरलेली आहे त्यांनी. ते 11 महिने झाल्यावर आम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. त्या विहिरीचे आमच्याकडे पुरावे आहेत. बातम्याच्या ठिकाणी कधी बुजवली दाखवा ना. पुरावे दिले तर आपल्याला कारवाई करता येईल. पुरावे देऊ ना. मॅडम पुरावे देऊ नाही ना. पण त्या विहिरीला एवढं पाणी होतं की आंबेजोगाईला पुरतं एवढं पाणी मला होतं. असं समजलं की तिथं 2 दिवस ऐका ना एक ऐका ना आता तुम्ही म्हणला की विहीर होती का माहित नाही, 2-3 दिवस झाले म्हणतात. विहीर जेव्हा होती ते बुजवली कोणी ते माहित नाही. नाही ह्यानेच बुजवली मॅडम. कधी आता अशा तर माझ्यासमोर तुम्ही पाहिली पण नाही ती. नाही तुम्हाला माहित सुद्धा नाहीये ती विहीर आहे का कुठे आहे ते तुम्हाला माहित नाही. पण ह्या लोकांनीच बुजवली ही विहीर. इथली बुजवली, मोंड्यातली बुजवली. मोंड्यात पण एक मोठी विहीर होती. त्याला तीर आणि हे दोन्ही विहिरीचं पाणी मिळून आपल्याला पूर्ण आंबेजोगाईला पाणी पुरतं एवढं पाणी आहे त्याला. आज त्याला बुजून आपल्या थोड्याशा जागेसाठी आम्ही त्याचा फायदा घेत आहे. पण असं नाही मॅडम की शासनाची जमीन असून शासनाच्या जमिनीवर धन दाटके आणि ह्या गरिबांना जर बसले तर यांचे डबे उचलून पोलिसाला बोलून आणतात. हे ह्याच्यात भेदभाव नकोय मॅडम. यांच्यावर कारवाया करा आणि यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून विहीर का बुजली. तुमच्याकडे 11 महिन्याचं त्यांनी तुम्ही पैसे भरले ते आम्हाला मान्य आहे. पण विहीर का बुजली ह्याच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ते दाखवा ना पुरावे आपण करू. किती